श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1281व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध पौर्णिमा, शनिवार, दिनांक 28 ऑक्टोबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक 157 दिनांक 6/2/1993। परमपूज्य सद्गुरूंनी दिनांक 9/12/1992 रोजी श्री दत्तात्रय जयंती निमित्त झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिलेले अनुग्रह आशीर्वाद, या आशीर्वादाचा अखेरचा भाग मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू अखेरच्या भागात म्हणतात, एकाबरोबर दुसऱ्याचा आपोआप उद्धार होतो अशी स्थिती या देहाला लवकरात लवकर येईल। तेव्हा आता मी तुम्हाला जे 2 शब्द सांगितलेले आहेत त्याबरोबर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतच आहे। ईश्वराविषयी सर्वांनी कल्पना चांगल्या कराव्यात, निंदकाच्या अजिबात नादी लागू नये, त्याबरोबर अंधश्रद्धाही ठेवू नये। अंधश्रद्धा या शब्दाचा अर्थ असा होतो की त्या वेळेला काय होतं की कोणी कुणाच्या नादी लागतात आणि काहीतरी करीत बसतात, त्याला परमेश्वर काही करू शकणार नाही। तुमच्या माझ्याविषयी श्रद्धा या अंधश्रद्धा आहेत, त्या तशाच ठेवाव्यात। त्या अंधश्रद्धेला श्रद्धा म्हणतात आणि डोळस श्रद्धेला शहाणपणा म्हणतात। तर माझ्याकडे पाहताना शहाणपणाने न पाहता अंधश्रद्धेने पहा, अहो हेच तुम्हाला फलश्रुती देईल। असं आहे की देणारे काय देतील याचा भरोसा नसतो, घेणाऱ्याला घेता आलं पाहिजे हे फार महत्वाचं। असाच तुमचा भक्तिभाव वाढू द्या। माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेत। श्री गुरुदेव दत्त। पुढील आशीर्वाद आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 157 दिनांक 6/2/1993। परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा 1992 यावेळी भक्तांशी केलेले हितगुज। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। आता नुकताच आपल्या आश्रमात श्री दत्तात्रय जयंतीचा उत्सव पार पडला। यंदा एकंदरीत विचार करता उत्सवाला हजर राहणाऱ्या भक्तांचे प्रमाण नेहमीपेक्षा खूप कमी होते। उत्सवाच्या आधी काही दिवस माझ्या मनाला कसली तरी हुरहुर सतत लागून राहिली होती। त्यावेळी मला प्रथम ह्या हुरहुर लागण्या पाठीमागचा अर्थ लक्षात आला नव्हता, परंतु कसले तरी संकट येणार असल्याची भावना मनात आली होती। अशा संवेदना मला येऊ लागल्या होत्या। आपल्या आश्रमात जन्मोत्सव मंगळवारी होता व या अयोध्या प्रश्नामुळे सोमवारीच नगरमध्ये कर्फ्यू सुरू झाली होती। उत्सवाला बाहेरगावचे भक्त कमी तर आलेच, परंतु गावातीलही नेहमी येणारे भक्त त्या दिवशी जन्माला किंवा प्रसाद भोजनालाही येऊ शकले नाहीत, हे विशेष। हे जे संकट आले आहे त्याला सामाजिक संकट असे म्हणतात, त्याला आपण तोंड द्यायलाच पाहिजे। अशा प्रसंगातही काही भक्त धाडसाने उत्सवाला हजर राहिले। परमेश्वर या अशा गोष्टींची नोंद नेहमी घेत असतोच। काही तेव्हा येऊ शकले नाहीत, परंतु नंतर ते दर्शनाला येऊन गेले। असे असले तरी परमेश्वर त्याला जशी त्याची नोंद घ्यायची असेल तशी तो घेत असतोच। त्यातून कोणाचीही सुटका नाही। कितीही संकट आले तरी प्रत्येक भक्ताने त्या दिवशी येण्याचा प्रयत्न करायला पाहिजेच होता। मीही त्या दिवशी भगवंताला सांगून ठेवले होते की तुझ्या जन्मोत्सवासाठी माझे भक्त येणार, तेव्हा त्यांची तू वाटेत काळजी घे। मीही माझ्या सर्व भक्तांची काळजी करीत होतोच, परंतु माझ्या कोणत्याही भक्ताला त्या दिवशी कुठेही पोलिसांकडून एकही लाठी खावी लागली नाही। अशा मोठ्या जातीयवादी दंग्याच्या वेळी सरकार दुसरीकडून राखीव दलाचे पोलीस दल दंगल शांत होण्यासाठी बोलवित असते। नगरलाही तसे राखीव दलाचे पोलीस दल आले होते, त्यांनी कोणाचीही गय केली नाही। स्थानिक पोलीस इन्स्पेक्टर साध्या वेशात त्या काळात फिरत असताना त्यालाही या राखीव पोलिसांनी काठीने झोडपून काढले। त्याने खूप गयावया केल्यावर पुरावा दाखवल्यावर त्याला सोडून देण्यात आले।
वाईटातून चांगले म्हणजे त्या निमित्ताने त्या पोलीस इन्स्पेक्टरला आपण इतरांना काठीने मारल्यावर किती त्रास होत असेल याची जाणीव झाली असेल. अशी हुरहुर वाटू लागली की विपरीत काहीतरी घडणार याची जाणीव होऊ लागते. इथे गाणगापूरला गेल्या वर्षी आलो तेव्हाही अशीच मनाला हुरहुर लागली होती. पुढल्या वर्षी इथे येणं होईल की नाही ही शंका मनाला लागून राहिली होती. यंदाच्या वर्षी गाणगापूरला यायला 1.5 महिना उशीर झाला. हे येणे होईल की नाही याची सर्वांना शंका होती. हे हळूहळू कर्म कमी होण्याकडे परिस्थिती बदलत आहे. ही अवस्था 48 वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर येत आहे. आपला हा हिंदू धर्म हा जिवंत धर्म आहे. तो भगवंतांनी स्थापिला आहे व ऋषीमुनींनी तो आचरला आहे, सांभाळत आहे. तुम्ही सर्वांनी या धर्माचा अभिमान बाळगा. धर्म आचरणाने व अभिमानाने सांभाळता येतो. हल्ली दोन्ही सांभाळता येत नाही. तसेच धर्म तुम्हाला आचरणानेही सांभाळता येणं कठीणच आहे. तेव्हा तुम्ही धर्म निदान अभिमानाने तरी सांभाळा. अभिमान नसेल तर शौर्य नाहीसे होते. तेव्हा शौर्यासाठी तुम्ही अभिमान बाळगायलाच पाहिजे. ज्यांच्या अंगी शौर्य नसते त्यांच्या वाट्याला त्यामुळे दुःखही येते. तेव्हा प्रत्येकाने आपल्या धर्माचा निदान अभिमान बाळगणे खूप जरुरीचे आहे. आचारही तुम्हाला सांभाळता यायला पाहिजेत. जो आचारही सांभाळतो त्यामागे ईश्वर उभा राहतो. पूर्वी राजा संभाजीनेही आचार सांभाळले होते, धर्माचा अभिमान बाळगला होता, म्हणून त्याचे नाव इतिहासात कायम अमर राहिले आहे. याच धर्मात फक्त ईश्वरी साक्षात्कार भक्तांना येत असतात. निरनिराळ्या जाती या पंथ असतात. ब्राह्मण समाजाने हल्ली आचार विचार सोडल्याने खूप वाद वाढलेत. तुम्ही सर्वांनी आचार विचार हे सांभाळायलाच पाहिजेत. असे असले तरी तुम्ही कसलेही त्याचे स्तोम करू नका. आमच्या एवढे सोवळे तुम्हाला पाळता येणं अशक्यच आहे. तुम्ही माझीही बरोबरी अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक भक्ताने लीन राहिले पाहिजे. तुम्ही कोणीही स्वतःचे व्यक्तिमत्व वाढवण्याचा प्रयत्न करू नका. त्याने तुमचेच नुकसान होईल. काही वेळेला अनवधानाने चुका घडतात. जोपर्यंत अवधान येत नाही तोपर्यंत चुका करायला हरकत नाही. अवधान येण्यासाठीही ते एक वय असते. प्रत्येकाने आपल्या हातून चुका होणार नाहीत याची काळजी घेणं जरुरीचं आहे. स्वार्थासाठी तुम्ही कोणीही देवाकडे जाऊ नका. परमार्थासाठीच तुम्ही त्याच्याकडे जा, म्हणजे तो तुमची निश्चित कामे करेल व तो तुमची काळजी घेईल. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.